म्हणजे असं हेच बांधून ठेवते बरं. जुडा बांधून ठेवता ना? हो काय हरकत चालेल ना. तुम्ही सांगा तुम्हाला कसं हेअरकट करायचं मलाही नाही मला समजत नाही. मी पहिल्यांदाच आता करून अच्छा, राहिली पहिल्यांदा ना. करून राहिला. ठीक. मी आजपर्यंत केलेच नाही ना. अच्छा, काय हरकत नाही. आता बघाशी त्या दीपालीने म्हटलं तुम्ही म्हणून त्यांचे केस पाहिले ताईचे वगैरे हो हो कसे वाटले? चांगले वाटले ना. आपण लेअर कट करू, ठीक आहे ताई? हो आले लेअर तुम्ही. प्लस स्टेप कट हा. म्हणजे तुम्हाला असं वाटणार बी नाही. खूप केस नको कापायला पण माझे. म्हणून तसा त्या हिशोबानं हो मी दाखवतो तुम्हाला किती कट करायचे, काय करायचे, कसं चांगलं वाटतं तुम्ही दाखवतो मी तुम्हाला करून. हं. पूर्ण सामान वगैरे झाले का मग पॅकिंग सुरू आजपासून चालू आहे. करतो म्हणे बा पॅकिंग. हो, आजपासून. आरती आता मग फिरले इकडे तिकडे गाव होतो ना आणि आता गावाला गेली होती ना. गाडीत जाता ते नुसतं उठून सुटून म्हणजे कोणतं ते आत्याकडे गेली होती कुठे तरी तिथे गावी गेले ते काटोलला गेली होती म्हणे. केस वॉश कधी केले होते तुम्ही? आज हो. कोणते शॅम्पू? हे नाही एकदा म्हणलं ते कोणतं बाटिका होता कोणतं इथं शॅम्पू दिला होता मला. आपण शॅम्पू यूज मध्ये करतो दिलं त्याचं मी काही सांगत नसतं मी तुम्हाला. काय सांगा ना. तेच काय शॅम्पू आता तुम्ही जे केस आहेत नाही विकनेस आहेत हो केस का? गळून राहिले हो तुम्ही याच्यावर ॲब्सोल्यूट रिपेअर शॅम्पू यूज करायचा. लोरियलचा शॅम्पू असते ते 1200 ml शॅम्पूमध्ये तुम्हाला ते वर्षभर शॅम्पू झालं. शॅम्पू कंडिशनर सिरम लावते त्याला. असे केस जे करतात ना असे केस गळणार नाही तुमच्याला. हो का? शॅम्पू असा जो हेअर ट्रीटमेंट करते म्हणजे शॅम्पू कमी ना औषधीचं काम जास्त करते. हं, असं तुमचे केस गळतात ते गळणं थांबून जाईल. तुम्ही हो. पूर्ण नाही थांबणार हं. मॅक्झिमम तरी थांबतील केस आणि डोकं नाही खाजवणार. केस सिल्की आणि सॉफ्ट राहतील पूर्ण केस. हो माझे सॉफ्ट नाही येत. हां सॉफ्ट होतील ते दिसून विकनेस तुमचे केस जरट झाल्यासारखे झाले पूर्ण. हो. ते पूर्ण सॉफ्ट केस येतील आणि स्मूथ असं वाटतं लोकल केस आहेत नाही तेवढे सॉफ्ट केस होतील तुमच्याकडे. 1200 रुपयाचा भेटते आहे ना. हा शॅम्पू कंडिशनर सिरम आहे तो 1200 मध्ये तुम्हाला वर्षभर चालेल. एकटे यूज केलं तर एकटे यूज केलं. वर्षभर चालेल. मी विसरते ना माझ्या मोबाईलवर. मी तुम्हाला तुम्हाला फोटो माहिती आहे पाठवून का देईन. फोटो पाठवून दे जा व्हॉट्सअप आहे ते ना. घेऊन घ्यायचं कुठे कॉस्मेटिकच्या दुकान भेटून जाईल ते हा. शॅम्पू कंडिशनर सिरम किंवा ऑनलाईन मी घेतले तरी चांगलं आहे ते. आता मग मी ऑनलाईन मग पोरीला वगैरे सांगून खूप केस जातात माझे. ते ताईनं पण यूज केलं ना हां तर ताईचे केस गळतील ते बी बंद होऊन जाईल आणि केस वॉश करायला येते ना तर ताईचं प्रोसेस होऊन जाते आणि तुम्ही प्रोसेस होऊन जाईल. तेव्हा जबरदस्त शॅम्पू आहे. बघा एवढे खराब केस समोरचे काटू समोरचे खूप खराब आहे. नाही हे समोरचे आहे त्याची आपण मागे केस ठेवू. ठीक आहे. खूप ना ते पातळच केसात नाही काटायला जास्त म्हणजे नवीन ग्रोथ चांगली ग्रोथ होईल. हो का? केस वाटलंही पाहिजे आपण कटिंग केलं म्हणून असं नाही का काटलं असं घेतलं ना हलकेसं काटलं असं नाही. केस कटिंग केलं असं प्रॉपर वाटलं नाही प्रॉपर आपण कटिंग केलं बा आणि आपल्याला एक विचारला पाहिजे तुम्ही कटिंग केले का म्हणून तर काही करणार काय अर्थ नाही तर बस घेतलं पैसे काटलं त्याला काय अर्थ नाही. नाही ते डॅमेज केसच निघत आणि काही तर आपण कटिंग काहीतरी करतो कधी खराब केस आहेत ते निघायला पाहिजेत चांगले केस वाढ व्हायला पाहिजे यासाठी आपण कटिंग करतो.
क्या हुआ? तुम्ही नव्हते गेले का गावाला मग नाही, मी तुझ्यासोबत? कुठं नाही, दुकान सोडून मला कुठं जमत नाही. हो. दुकानदारी पाहिजे आपल्या घर झाला. तर मग आता एवढे दिवस आरती तिथे ठेवून कायची हो, गोंद्यामध्ये. आणि तिथे गावाला जायचं कामच नाही. हा, म्हणजे उठून तुम्ही गोंद्याला जाता ना, हां, तिथं जायला तर मग काही येत नाही, प्रश्नच नाही पडत. प्रश्नच नाही. लेकराबाद तिथं थोडंसं हिशोबात राहतात. अच्छा जास्त उठपडायला गेला का दनादन मार बी खातात मग तिथं. अच्छा. तिथं सासरा सुधारतात बी लेकरं. सासरा चांगलं आहे का? हा. मैं कल कैसे मैं कल आया था कितना टाइम हुआ था, वैसे उधर भी गया था, उधर भी होते इन्होंने एक दो लोग जमा के रखे थे, इसलिए टाइम हो गया मेरा तो. इसलिए कोई एक साइड एक टाइम दे देना, दूसरे साइड दूसरा टाइम दे देना, सबके एक साइड तो फिर ये हो जाता नाही मी त्यांना 10च्या टाइम ते 10 वाजेच गेलो त्यांच्या घरी, है. हो गया. पण त्यांच्या इथे अजून एक दोन एक्स्ट्राचे कस्टमर आले, मग थोडंसं टाइम ते बे टाइम झाला, दुसरं काही नाही. मला वाटलं एवढेच आहेत बा, त्यांना विचारलं एवढेच आहेत का अजून आहेत, त्यांनी जेवढेच आहेत म्हटलं. मग गेल्याच्यानंतर अजून दोघे तिघे आले, कटिंग किटिंग पहुंचल्या आवडली अभी तर. तक कितने लोग बैठे थे, सब चले गए. नहीं, आ रहे. आज नाही तर उद्या जाईल ना, उद्या मी खाली जाऊन शनिवार दिवशी कोणी शनिवारी कापतात का ते? कापतात ना. आता काही नाही, आता 2026 चाललो आहे, आता लोक शिकले सर लोकांना सगळं विचार करतात. मान असं ठेवा नाही, केस कमी जास्त करतात. अपना बाल काटने को कुछ है, जेंट्स का भाई उनको रहते शनिवार को नहीं होगा. असं काहीच नाही आता, कोणाकडे एवढा वेळ आहे नाही, तर हप्तावर वाट पाहतो म्हणून. हे बघा तुमची लेन जेवढी तेवढीच ठेवलेली. केस स्लोप मध्ये केले आहे तुम्ही, वाढले ना केस तर अजून जबरदस्त दिसले केस. हो का? हा. वाढतील का पण माझ्या आता केस? सोडून देतो मी, हा हा वाढून वाढले देतो. म्हणजे हो, सुके हो, सुके हो, केस हो. ड्राय. हो, हो. केस वाढतील ना त्याला, आपण जे पूर्ण डॅमेज केस काढलं ना, हे जे आहेत ना केस, हे पूर्ण डॅमेज केस तुमच्याले, खराब केस ते काढलं आपण, ग्रोथ येईल तुमच्या केसाला. असं आहे. एवढे मोठे केस हे याने महत्व नाही, हे स्ट्रॉंग आहेत काही वीक आहेत ते महत्वाचं आहे. हे वीक केस आहेत, ते डॅमेज झालेले केस ते काढलंच नाही, पण तुमच्या केसाला ग्रोथ कशी येईल. इंदिरा गांधी बनाना कहते हैं. नहीं, हाँ. उनके घर के लोग मेरे को इंदिरा गांधी बना देंगे ये तो. बरोबर आहे. तुम्ही मान कमी जास्त केले, केस कमी जास्त करतील, मान एकसारखी ठेवा. मान तुम्ही केस आली, केस कमी जास्त कट ठेवले, कशी कशी असंच करतो? ठेवायला मान एकसारखं. प्रियदर्शी सम्राट अशोक, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जीवन
सेट नाही करते ना मी करतो ते. राहिला ना हा? ते एक्सटेन्शन बोर्ड पाहिजे होतं मला एक्सटेन्शन. बोर्ड काळजी दिलं होतं ना तेव्हाला मम्मी को पूछ लो. माझे फक्त केस वाढवू द्या वाटलं बाकीच्या लोक वाढवतील काय हो कोण बोर्ड पाहिजे त्यासाठी बोर्ड आणा ना एक्सटेन्शन बोर्ड तेच कोण देणार मी पण. ऊपर है क्या देखिए. मम्मी मैंने जो ये करके निकाल के रख दिया. बघा तुम्ही जो आता बोर्ड बांधले ना अशा प्रकारे केस दिसले मला बघा बापरे, एवढंच करून टाकले. नाही एवढे कुठे घे वरती इथं पकडलं मी हात इथं हात पकडलं तर लावून दिसतील तुम्ही बघा मी केस केवढे गाठले दाखवून तुम्हाला बघा तुमचे केस इथपर्यंत आहेत. ठीक आहे आता मी समोर केस आणतो आणि हे जे पकडण्याची जी पद्धत आहे माझ्याकडे मी वरती केस पकडले म्हणून ते जास्त लहान वाटत आहेत. ठीक आहे मी हात इथं पकडला आपण नेहमी बो इथं बांधतो तुम्ही ठीक आहे इथं काय इथं बांधता नाही केस माझ्या हात असा घुमून आला आणि मान तुम्ही तिरसी झाली आहे त्या कारणाने हे केस लहान वाटत त्यात दुसरं काही नाही. ठीक आहे आता तुम्हाला असं स्ट्रेट दाखवतो बघा नाही ते ना हे बघा हात करा आता बघा किती कमी केले जशी काही लेंथ आहे. ठीक आहे तुम्ही केस करून बघा तुम्ही जशी करता तसे भेटेल का बाई बोट माझ्याला देऊन ते बाकीच्या जोत आहे बरोबर त्याची इलेक्ट्रिक जळते ना. करून या आधी. हो ना करून घेतो ना आजच्या दिवस अशी अशी पोनी घातली तरी म्हणजे अशी केस एक नंबर. हा तुम्ही असं जसं क्लिप वगैरे लावलं ना फिरायला, हा असं क्लिप लावलं तुम्ही हा. त्याच्यापैकी अजून जबरदस्त स्टेप वगैरे बरोबर एक्स्ट्राचा लेअर वगैरे दिसतील हा, याच्यामध्ये. एक नंबर साडी वगैरे म्हणजे किंवा ड्रेस मध्ये जबरदस्त लुक आहे तुमच्याला असं पण जबरदस्त आले तुमचे केस. हे वाढवीन आता ओले केस आहेत नाही वाढवीन अजून जबरदस्त दिसेल असं मला वाढून पण दाखवतो. तुम्ही आता लावून तुम्ही आता करून करून बघा हलकं कसं कसं काय वाटते काय नाही म्हणून मग वाटते ते आपल्याच घरची किती आहे. म्हणजे आपण काही असं चांगले केस नाही काढले आपण जे डॅमेज केस होते तेच काढले. ठीक आहे ना. मेहंदीने सगळे केस खराब झाले पण. हे. आता इकडे थोडेसे करा आणि इकडे थोडेसे करा. मागे थोडेसे नाही ठेवू का. हा नाही ते नंतर पूर्ण आपण ठीक आहे. आता बाकी पलटा काहीच नाहीये. आता मागे केस करा पूर्ण. हां तसे आता माझ्याकडे बघा पलटा पूर्ण पलटा हां आता वन साईड करा पूर्ण केस एका साईडला करा. आता वाटतं बघा जमलं ठीक आहे ते हा. ठीक आहे ओके डन.